मंडळी, पहलगामचा हल्ला झाला आणि संपूर्ण भारतात एकच चर्चा सुरू झाली की पाकिस्तानला धडा शिकवा. आणि त्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून कलमा पडायला लावून गोळ्या घातल्याने संपूर्ण भारतात एक वेगळाच वादंग तयार झाला. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी अधिक तीव्र तर इतर पक्षीय नेत्यांनी संयत पण आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान शरद पवारांनी मात्र एका पीडित कुटुंबाची गाठ घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारला का नाही यात सत्यता आहे हे मला माहित नाही, पण त्या आतंकवाद्यांनी स्त्रियांना सोडलं, पुरुषांना मारलं असं विधान केलं. पवारांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी त्यांची बाजू घेत पवारांना सगळं कळतं, ते जे काही बोलतात ते विचार करून बोलतात असं विधान केले. आता शरद पवार बोलले म्हणजे त्यावर प्रतिक्रिया उमटणार नाही असं होणार नाही. पवारांनी थेट हल्ल्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं असाही प्रचार भाजपकडून करण्यात आला. दरम्यान दुसऱ्या बाजूला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी या हल्ल्यावर कसलाच मुलाहिजा न ठेवता थेट पाकिस्तानला आणि धर्मांध दहशतवाद्यांना विरोध करत आहेत. ज्यांनी पहलगाम हल्ला घडवला त्यांना तितकीच कडक शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी पहिल्यापासून घेतली आहे. ओवैसी यांनी शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर सुद्धा आक्षेप घेऊन कोण तो आफ्रिदी, त्याला काय इतकं महत्व देता अशी थेट भूमिका घेतली आहे. मग शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करून नेमका कोणता डाव साधलाय? त्यांच्या या भूमिकेमागे राजकीय डावपेच आहे की बिघडत चाललेल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव त्यांना नेमकं यातून काय साध्य करायचंय या सर्वांवर प्रकाश टाकणारा हा थोडक्यात रिपोर्ट. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पहलगाम हल्ल्यातून आता भारत पाकिस्तान यांच्यात गरमागरमीचं वातावरण आहे. त्यातच भारतात त्या हल्ल्याविषयी हिंदू असो वा मुस्लिम, ख्रिश्चन असो वा इतर कोणी, सगळ्यांच्या मनात प्रतिशोधाची भावना आहे. दरम्यान एकीकडे काही राजकीय नेते या घटनेचा वापर करून दोन समाजातलं वातावरण तापट ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा कुटील डाव आखत आहेत. पण जे मारले गेले ते आपले हिंदू बांधव असोत किंवा ज्यांनी इतरांना वाचवले ते मुस्लिम काश्मीरी बांधव असोत, हे सगळे पहिल्यांदा भारतीय आहेत. आणि म्हणून पाकिस्तानचा जर यात हात असेल तर भारताने मानवतावादाला धक्का पोहोचवणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे अशी भूमिका सर्वसामान्य जनतेची आहे. पण काही नेत्यांच्या जहाल वक्तव्यामुळे भारतातच दोन समाजात दुही माजवण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय आणि परिणामी दहशतवाद्यांनी ज्यासाठी हल्ला केला ते त्यांचं इप्सित ध्येय साध्य होतंय अशी परिस्थिती आता निर्माण झाली. मंडळी, भारतात माजणाऱ्या संभाव्य अराजकतेचा भारताच्या शत्रूला फायदाच होईल म्हणून दुसऱ्या बाजूला काही जण सध्याच्या वातावरणावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देत आहेत. पण मंडळी, जेव्हा हल्ला झाला तेव्हा अतिरेक्यांनी तुमचा धर्म कोणता, तुम्ही कलमा बोलून दाखवा किंवा त्यांनी आमच्या माणसांना धर्म विचारून गोळ्या घातल्या असं मृत पावलेल्या जगदाळे यांच्या मुलीने सांगितलं होतं. आता यानंतर अनेक नेते मृत पावलेल्यांच्या घरी भेट द्यायला गेले, त्यात शरद पवारही होते. यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या का याची मला माहित नाही, मात्र त्यांनी म्हणजे अतिरेक्यांनी महिलांना सोडलं असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली. पण शरद पवारांना हल्ल्याची एकूण परिस्थिती माहीत असतानाही त्यांनी दरवेळीसारखं संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य का केलं याबद्दल आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. आणि त्यांच्या समर्थनार्थ महायुतीतील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणतात शरद पवारांना सगळं कळतं, त्यांना कळत नाही असं नाही, मात्र पाकिस्तानला आपल्याला जर टक्कर द्यायची असेल तर आपल्याला हिंदू मुस्लिम वाद करून चालणार नाही आणि म्हणून पवारांनी मुद्दाम ती बाब बोलताना टाळली. आता आपल्या देशात 22 कोटी मुस्लिम आहेत. दोन समाजात तणाव निर्माण झाला आणि आपण त्यांच्यासोबतच लढत बसलो तर बाहेरच्या लोकांसोबत आपण कसं लढणार? भारतात अराजकता माजावी हे पाकिस्तानला हवंय, त्यामुळे त्यांचा निषेध करण्याचा प्रश्न नाही, त्यांना सगळं समजतं असं छगन भुजबळ म्हणाले. आता काही राजकीय तज्ञांनी शरद पवारांच्या वक्तव्याचं कनेक्शन मुंबई हल्ल्याशी जोडले. 1993ला जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाला तेव्हा 12 ठिकाणी हिंदू बहुल भागात बॉम्बस्फोट झाले होते, त्यामुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. दरम्यान ते होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुंबईत एकूण 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत, ज्यात एक मुस्लिम बहुल एरिया देखील आहे असं सांगितलं. आता त्यामुळे तत्कालीन काळात राज्यात परिस्थिती जास्त चिघळली नाही. तो 13वा बॉम्बस्फोट कधी घडलाच नाही. हा गौप्यस्फोट पवारांनी नंतर कित्येक वर्षांनी केला होता. तेव्हा मुंबईत दोन समाजात दंगल भडकू न देणं हे मुख्यमंत्री म्हणून माझं काम होतं असंही पवार तेव्हा म्हणाले. आता पवारांच्या या ट्रिकचा अर्थ सध्या अनेक जण आपापल्या परीने घेतात. त्यामुळे त्याच धर्तीवर देशात पुन्हा धर्माच्या नावावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पवारांनी असं वक्तव्य केलंय का की हा त्यांचा राजकीय डावपेच आहे हे समजायला मार्ग नाहीये. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना भेटून पवारांनी आपलं मत मांडावं असा सल्ला दिलाय. एकीकडे शरद पवारांनी या हल्ल्याबाबत अशी भूमिका मांडल्यानंतर दुसऱ्या बाजूला असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली. मंडळी, पाकिस्तानला सुनावताना ते म्हणतात की तुमच्याकडे अण्वस्त्र असतील म्हणून तुम्ही कोणत्याही निरपराध व्यक्तीला गोळ्या घालत असाल तर भारतीय म्हणून ते कधीही खपवून घेणार नाही. आता यातच धर्म विचारून गोळ्या घालता म्हणजे तुम्ही तर इसिस सारखं काम करत आहात. काश्मीरचे लोक आपले आहेत, यामुळे त्यांच्यावर आणि भारतावर हल्ला झालेला कोणताही भारतीय खपवून घेणार नाहीये. ओवैसी यांनी अशी भूमिका मांडताना हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पाकिस्तानी शाहिद आफ्रिदीला पण झापलेला आहे. आफ्रिदी हल्ल्याबाबत म्हणाला त्या दहशतवाद्यांनी 1 तास तिथं दहशत माजवली, मात्र काश्मीरमध्ये असणाऱ्या तुमच्या 8 लाख सैनिकांपैकी तिथं कुणीही मदतीला आलं नाहीये. असं कसं?
आणि जेव्हा आले तेव्हा 10 मिनिटात त्यांनी पाकिस्तानला दोष दिला. स्वतःच हल्ला घडवायचा आणि काही झालं की पाकिस्तानला दोष द्यायचा असं आफ्रिदी म्हणाला. त्यावर ओवैसींनी त्याची विकेटच काढली. ते म्हणाले आफ्रिदी हा जोकर माणूस आहे, त्याला इतका इम्पॉर्टन्स देण्याची गरज नाहीये. यासोबतच पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचाही ओवैसींनी समाचार घेतला. पाकिस्तानच्या ज्या अधिकाऱ्यांनी अणुबॉम्बची भीती घातली किंवा युद्धाची वक्तव्य केली त्यांना ओवैसी असं म्हणाले, जेवढं पाकिस्तान या अख्ख्या देशाचं बजेट नाहीये त्याहीपेक्षा जास्त पैसा भारत हा फक्त सैन्यावर खर्च करतो. बाकी बाबतीत तसंही भारत पाकिस्तानच्या 50 वर्ष पुढे, यामुळे कोणाच्या टीकेला उत्तर द्यावं असं वाटत नाही. मंडळी, मागे उज्ज्वल निकम यांनीही कसाबला लवकर फासावर चढवलं जावं यासाठी बिर्याणीची स्ट्रॅटेजी खेळली होती. आता यातून त्यांनी भारतभरातून जनसमर्थन उभं केलं आणि सरकारवर दबाव आणला. परिणामी कसाबला लवकर शिक्षा झाली. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीला बोलताना राजकारणात असताना अशा ट्रिक वापराव्या लागतात असं म्हणलं होतं. त्यांनीही संभ्रम निर्माण करून तेव्हा लोकभावनेला कसाब विरोधात आक्रमक केलं होतं असं सांगितलं जातं. मंडळी, शरद पवारांचं वक्तव्य विसंगती निर्माण करणारं वाटलं तरी त्यातून दोन धर्मीय लोकात तेढ वाढू नये आणि सर्वांनी एकत्र राहून पाकिस्तान विरुद्ध एक व्हावं असा अर्थ आता त्यांचे समर्थक काढतात. तर पवारांचे राजकीय विरोधक यातून पवार राजकारण साधतायत आणि त्यांच्या विस्कटलेल्या पक्षाची घडी बसवू पाहतायत असं म्हणलं जातं. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? शरद पवारांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ महत्वाचा आहे की सामाजिक? शरद पवार असं का म्हणाले असतील? तुमची मतं मंडळी आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.